या मटकीची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. तर चला आज आपण आहे ना मटकीची उसळ कशी बनवायची ते बघू. तर सुरुवातीला आहे ना मी ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलं एका पातेल्यामध्ये. त्यामध्ये मीठ आणि हळद टाकली आणि मस्त 2-3 पाण्याने मटकी धुवून आहे ना शिजायला टाकली. 15 ते 20 मिनिटं मटकी छान अशी कमी गॅसवर शिजू दिली. मटकी शिजली त्यानंतर कढईमध्ये आहे ना 2 पळ्या तेल टाकलं, लसूण जिरे मोहरीची चांगली फोडणी दिली. त्यानंतर आहे ना टमॅटो परतून घेतलं, मऊसूत होईपर्यंत आहे ना टमॅटो परतून घ्यायचं. कढीपत्त्याची आठवण नव्हती मला, त्यानंतर मी नंतर टाकलं. नंतर आहे ना पाव चमचा हळद टाकली, किंचित हिंग टाकला, दोन चमचे ना लाल तिखट टाकलं. एकदम छान अशी घरगुती पद्धतीनेच बनवायची आहे, चव आहे ना न विसरणारी आहे. तर चला त्यानंतर आहे ना 2 चमचे आहे ना काळा तिखट टाकलं. घरगुतीच मसाले आणि घरगुती पद्धतीनेच बनवलेली, यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण नाही आहे. आता मसाले चांगले परतून झाले, तेल पण चांगलं सुटलंय त्यांना. त्यानंतर आहे ना चमच्याभर मटकी आपण मसाल्यात टाकली आणि चांगली शिजू दिली. त्यानंतर आहे ना सर्व मटकी ना ही आपल्याला मसाल्यामध्ये टाकायची आणि परतून घ्यायची. 2-3 मिनिटासाठी परतून घेतली. नंतर त्यामध्ये ना अर्धासा कप आहे ना पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला. आणि नंतर आहे ना 5-1 मिनिटं ना चांगली उकळी येईपर्यंत थांबायचं आहे. उकळी आल्यानंतर आहे ना 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा. हा शेंगदाण्याचा कूट आहे ना तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे. तर बघा आता शेंगदाण्याचा कूट टाकलाय, मटकीचा कलर एकदम छान दिसतोय. पण आता आहे ना 5-1 मिनिटं आहे ना चांगली शिजू देऊ, म्हणजे शेंगदाण्याचा कुटाचा जो अर्क असतो ना तो मटकीला उतरेल आणि मटकीची चव आहे ना एकदम भारी लागेल. तर अशी झाली आपली मटकीची भाजी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.